जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। चला तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 11वीचं ऑनलाईन ॲडमिशन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे। मित्रांनो, त्याआधी तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे। इथं वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती आल्यानंतर इथं पहा, इथं तुम्हाला दिसत असेल स्टुडंट रजिस्ट्रेशन, यावरती क्लिक करावं लागेल मित्रांनो। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक इंटरफेस अशा प्रकारे दिसेल। त्यामध्ये पहा विथिंग महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड महाराष्ट्र स्टेट। आता तुम्हाला या पहिल्या एक नंबरवरती इथं क्लिक करावं लागेल मित्रांनो। मग तुम्ही 10वी महाराष्ट्रामधून दिली का महाराष्ट्राच्या बाहेरून। त्यानंतर पहा ॲप्लिकंट स्टेटस। आता यामध्ये पहा इथे प्रेशर, रिपीटर आणि रिव्हियसली पासेड, म्हणजे जर तुम्ही नवीनच असाल तर इथे प्रेशरला करायचं, जर रिपीटर असाल तर रिपीटला। जर तुम्ही 10वी झालेली आहे पण तुम्ही 11वीला ॲडमिशन आतापर्यंत घातल्या नाहीत, अशाने या 3 नंबरला क्लिक करायचं आहे। तर आपण प्रेशर यावरती क्लिक करू। त्यानंतर पहा मित्रांनो, त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही 10वी कोणत्या बोर्ड मार्फत दिलेले आहे, सेंट्रल बोर्ड का महाराष्ट्र। तर आपलं SSC महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट यावरती आपल्याला क्लिक करायचे। जो कोणी विद्यार्थी CBSE जे असतील कॅन्डिडेट किंवा जे बोर्ड आहेत तिथं खाली इतर दिलेले आहेत पहा मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा, आणि काय जर तुमची अडचण असेल तर मला कमेंट करा मित्रांनो। त्यानंतर पहा इथं तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे। सीट नंबर नंतर तुम्हाला मदर्स नेम इथं एक टाकायचं आहे, आणि इथं पहा व्हेरीफाय नंबर। तर तुम्ही सीट नंबर टाकल्यानंतर मदरचं आईचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही 10वी मार्चमध्ये कोणत्या महिन्यामध्ये दिलेले आहे ते देखील इथं टाकायचं आहे मित्रांनो। व्हेरीफाय केल्यानंतर तिथं ऑटोमॅटिकली तुमचं पूर्ण नाव येईल। त्यानंतर मित्रांनो इथं ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स, यामध्ये तुमचं ईमेल ID असेल तर टाका, नसेल तर काय हरकत नाही। नंतर तुम्ही मोबाईल नंबर व्यवस्थित टाका। त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स, यामध्ये तुम्हाला तुमचं टोपण नाव, तुमच्या मित्राचं नाव असं एक क्वेश्चन तिथं सिलेक्ट करायचं आणि त्या खाली तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। तुम्ही जर इथं पहा, इथं तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहेत, व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर, हाऊ इज द युअर बेस्ट फ्रेंड, विच इज युअर फेवरेट गेम। तुम्ही एखाद्या मित्राचं जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथं 2 नंबरला क्लिक करू शकता। त्यानंतर खाली आन्सरमध्ये तुमच्या मित्राचं नाव टाका। त्यानंतर पासवर्ड डिटेल्स, यामध्ये पासवर्ड टाका, तुम्ही स्वतः क्रिएट करा। नंतर कन्फर्म पासवर्ड टाका, नंतर इथं इंटर कॅप्चा टाका, आणि त्यानंतर इथं खाली रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा। तुमचं यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन झालेला तुमच्या मोबाईलवरती एक तुम्हाला मेसेज येईल, त्यामध्ये लॉगिन ID आणि पासवर्ड जो तुम्ही इथं टाकला आहे तो तुम्हाला मेसेजवर येऊन जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन होतं। आता त्यानंतर फॉर्म कशा भरायचा आहे ते देखील आपण पुढे पाहूया। त्यासाठी आता आपल्याला परत होम पेजवर जावं लागेल। इथं पहा मित्रांनो, होम पेजवर आल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता आपल्याला इथं लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो लॉग इन यावरती क्लिक करूया। लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर इथं पहा, आता इथं आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड हे टाकायचं आहे मित्रांनो। तर हे आपण टाकून घेऊया। त्यानंतर मित्रांनो इथं लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, त्यामध्ये पहा रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी, रिझर्वेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। आता यामध्ये मित्रांनो पहा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिनल लागेल, आणि मित्रांनो त्यानंतर ॲडमिशन फीस
ते देखील तुम्हाला ऑनलाईन भरावं लागेल. आणि त्यानंतर लॉग ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स यावरती क्लिक करूया. इथं पहा मित्रांनो, आता इथं क्लिअर जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते इथं रिपीट दाखवत आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट यावरती क्लिक करूया. त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करूया. त्यानंतर पहा मित्रांनो, इथे तुम्हाला ॲड्रेस विचारला जाईल. त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करूया. अशा प्रकारे तुमचं स्टेप बाय स्टेप सेव्ह होत जाईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कास्ट इथं टाकायची आहे. जी तुमची कास्ट आहे ती इथं तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो पहा, कास्टमध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट यावरती तुम्ही भरून घ्यायचा आहे, जो तुमचा जिल्हा असेल, स्टेट आहे. त्यानंतर पहा इथं ऑप्शन ए मध्ये पहा ऑदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. यामध्ये तुम्हाला हँडिकॅप, दिव्यांग आहात का, तर नो. त्यानंतर बी मध्ये पहा अल्पभूधारक आहात का, नो. प्रकल्पग्रस्त, नो. तर इथं पहा मित्रांनो, इथं सर्वांना तुम्हाला नो करायचं आहे मित्रांनो. आणि एक लक्षात असू द्या, ज्यांचे पालक सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन असेल असे एस करा. किंवा जो विद्यार्थी स्पोर्टमध्ये त्यांनी 10वीला भाग घातलेला होता त्यांनी देखील इथं एस करायचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, तुम्ही अनाथ आहात का, तर एस किंवा नो करा. त्यानंतर पहा मायनॉरिटी कोटा ॲडमिशन, इथं नो करा. इन हाऊस कोटा ॲडमिशन, ज्या शाळेमध्ये तुमची 10वी झाली आणि तुम्हाला 11वी 12वी त्या शाळेमध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही एस करा किंवा नो. त्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला 10वीला किती मार्क पडलेत हे तुम्हाला इथं दाखवलं जाईल मित्रांनो. ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर सेव्ह करा मित्रांनो. आता इथं पहा, इथं तुम्हाला स्कूल लिव्हिंग, तुम्हाला TC अपलोड करायची आहे, कास्ट अपलोड करायचं आहे, अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट फॉर डॉक्युमेंट सबमिशन. आता जर तुमच्याकडे काय अवेलेबल नसेल आणि त्याच्या पोच पावत्या असेल तर तुम्हाला इथे एक सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून ते इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं शेवटचं पे ॲडमिशन प्रोसेस फी ही तुम्हाला भरून तुम्हाला नंतर तुमचे पर्यायी कॉलेजचे तुम्हाला घ्यायचे आहे. आणि त्यानंतर लॉग ॲप्लिकेशन करून तुम्ही यशस्वीरित्या तुमचा फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो, दिलेली माहिती समजलीच असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.